2026 या नवीन वर्षाचे औचित्य साधत कळंब चांडोली जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे। सौ तुलसीताई सचिन भोर आणि सौ उषाताई रमेश कानडे यांनी आज महाळुंगे पडवळ गावापासून आपल्या गावभेट दौऱ्याचा झंझावती प्रारंभ केला। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी या दौऱ्यामुळे गटात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। दौऱ्याची सुरुवात महाळुंगे पडवळ येथील श्री दत्त मंदिरात दर्शन घेऊन व नारळ फोडून करण्यात आली। त्यानंतर दोन्ही नेत्यांनी गावातील प्रमुख वाड्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या। यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मोठा प्रतिसाद दिला। गावभेट दौऱ्यादरम्यान तुलसीताई भोर आणि उषाताई कानडे यांनी श्री वेताळ महाराज मंदिर कलशारोहण सोहळ्याला देखील हजेरी लावली। धार्मिक विधींमध्ये सहभागी होत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी बोलताना सौ तुलसीताई भोर म्हणाल्या की सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी हा गावभेट दौरा आयोजित केला आहे। सौ उषाताई कानडे यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला। त्या म्हणाल्या, मागच्या वेळी ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला खंबीर साथ दिली तसाच विश्वास आणि आशीर्वाद यावेळेसही पाठीशी राहू द्या। तुमच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही विकासाची गंगा घराघरात पोहोचवू शकू। निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच नेत्यांनी गावागावात घेतलेल्या या गाठीभेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार दौऱ्यासाठी आपण दत्त महाराजांना नारळ फोडून सुरुवात केलेली आहे। मी सौ तुलसी सचिन भोर जिल्हा परिषद उमेदवार आणि सौ उषाताई कानडे पंचायत समितीच्या उमेदवार अशा इथे आम्ही दुसऱ्यांदा उभे आहोत। आणि मागच्या पंचवार्षिक जे तुम्ही आम्हाला साथ दिली, आम्हाला आशीर्वाद दिला, याही वेळेस तुम्ही आम्हाला साथ द्या अशी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो। तसंच तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, नामदार साहेब त्यांच्यामुळे आज आपला तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज परत त्यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि मला याची खात्री आहे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात। आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की ह्या टर्मला सुद्धा तुम्ही आम्हाला निवडून आणून द्या अशी विनंती करते। आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात, आज पहिलाच दिवस आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते। धन्यवाद। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 1 जानेवारी 2026 आपण पदार्पण करतोय आणि ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी होते। आपण सर्वजण सज्ज झालेले आहोत। आपण आताच म्हाळुंगे पडवळमध्ये दत्त मंदिरामध्ये नारळ वाढून सुरुवात केलेली आहे। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। या गावचे सर्व ग्रामस्थ असतील, पदाधिकारी असतील, या गणातील पूर्णच सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचं मी या प्रचाराच्या दरम्यान स्वागत करते। आपण मागच्या पंचवार्षिकला जशी आम्हाला दोघींना साथ दिली तशीच यावेळेस पण आपण साथ देणार आहात यात काही मात्रही मला शंका नाही। आपण एवढ्या मोठ्या उपस्थितीने उपस्थित राहून हे दर्शवत आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत। साहेबांनी केलेले उल्लेखनीय काम आणि आतापर्यंत तालुक्याचा जो काही चेहरामोहरा बदलण्याचं काम साहेबांनी केलं आहे, आपण निश्चित सर्वजण त्यांच्यासोबत राहतोच। याही वेळी आपण सर्वजण त्यांच्यासोबत राहणार आहोत, त्यांचे हात बळकट करणार आहोत अशी आपल्याला सर्वांना या निमित्ताने विनंती करते। आणि